आपण जाऊया आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडे। सध्या लालबागच्या राजाच्या ठिकाणी सध्या मनोज कुलकर्णी आहेत। मनोज, काय नेमकं 10 दिवसांमध्ये हे सगळं वातावरण भारावलेलं होतं, आज बाप्पाला निरोप देण्याची वेळ, कसं नेमकं सगळं वातावरण सध्या लालबागच्या राजाच्या दरबारात दिसतंय? अगदी बरोबर आहे। आज बाप्पाचं विसर्जन होणार आहे आणि विशेषतः लालबाग गणपतीचं विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होते। मी आता लालबाग परिसरातच आहे, ज्या ठिकाणावरून आता गणपती बाप्पा बाहेर पडणार आहे त्याच ठिकाणी आहे आणि गेले 10 दिवस या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपतीच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी झालेली होती। आज विसर्जनाचा दिवस आहे, निरोप देण्याचा दिवस आहे आणि आजही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होणार असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। बाप्पाच्या विसर्जनाची तयारी जी आहे ती आतमध्ये सुरू आहे। साधारणतः 10:30 ते 11च्या दरम्यान गणपती बाप्पा याच गेटमधून बाहेर पडतील, त्यावेळेस त्यांच्यावर या ठिकाणी सुद्धा पुष्पवृष्टी करण्यात येईल। त्याचबरोबर जे गणेश भक्त आहेत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, त्यासाठी पोलिसांचा सुद्धा या ठिकाणी मोठा बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते आहे। गणपती बाप्पाची आरती होणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कोळी बांधव असतात ते सुद्धा नृत्य करत असतात आणि त्यानंतर गणपती बाप्पा हे बाहेर पडणार आहे। साधारणतः 11:30च्या 10 ते 11 वाजेच्या सुमारास गणपती बाप्पा बाहेर येतील, त्यावेळेस या ठिकाणी मोठी गर्दी होणार आहे। एकंदरीतच गेले 10 दिवस पूर्ण मुंबईतल्या लोकच नाही तर बाहेरचे लोकसुद्धा या ठिकाणी येत असतात या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आणि याच वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, तर पोलिसांना सुद्धा याच्यावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आल्यानंतर त्यांची सुद्धा मोठी दमछाक झाली होती। आज असा काही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून जवळपास मुंबईतच 25,000 पोलीस अधिकारी, कर्मचारी, अतिशीघ्र पोलीस दल तसेच विविध पोलिसांची पथकंसुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। तर विसर्जन स्थळावर जाण्यासाठी काही मार्गसुद्धा बदलण्यात आलेले आहेत, वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेले आहेत। एकंदरीतच जशी जशी वेळ जवळ येईल, विशेषतः लालबाग राजाच्या निघण्याची, त्यावेळेस मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे। सुरुवातीला जो गणेश गल्ली आहे तिथला गणपती बाप्पा बाहेर पडत असतो, त्यामुळे या आंबेडकर रस्त्यावर जो गर्दी असते, जो खूप मोठा जनसमुदाय असतो, त्यावर नियंत्रण करण्यास पोलिसांची मोठी दमछाक होणार आहे। यावेळेस पोलिसांनी सर्वांनाच अलर्टसुद्धा केलेला आहे, कुठे अनुचित प्रकार होऊ नये यासाठी। एकंदरीतच आता पुढच्या काही तासामध्ये गणपती विसर्जनाला सुरुवात होणार आहे आणि अनेक जण उत्सुक आहे गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी। यावर्षी निरोप दिला तर गणपती बाप्पा पुढच्या वर्षी पुन्हा एकदा येणार आहेत, लवकर येतील अशी घोषणा करत गणेश बाप्पाच्या या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। ठीक, अगदी मनोज, असाच आम्ही आढावा घेत राहणार आहोत, कारण लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी अगदी जगभरातून भाविक येत असतात, त्यामुळे राजाचं विसर्जन मिरवणूक हे एक वेगळाच सोहळा असतो, ते आपल्या माध्यमातून आम्ही पाहणार आहोत।